हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा. झालं असं खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे. तर ही बाही डिझाइन मी तुमच्यापर्यंत शेअर करीत आहे. शॉर्ट बाही आहे आणि त्याच्यासाठी आपण हे मेजरमेंट घेतलेलं आहे 5.5-4 जे तुम्हाला 3/4मध्ये तुम्ही तुमची जी सिंपल बाही रेग्युलर शिलाई करत असतात तर तेवढी तुम्ही बाही घ्यायची. तर रेडीमेड वर्क आलेलं होतं ब्लाऊजवरती डिझाईनचं, तर त्याच्यामुळे ही व्यवस्थित अशी बसत नव्हती. तर मी म्हटलं चला थोडासा पफ स्लीव्ज देऊया. त्यांची इच्छा होती की मला बाहीवरती थोडीशी डिझाईन पाहिजे, परंतु बाकी डिझाईन नको आहे, म्हणजे नोट वगैरे टाकलेलं अजिबात नको, मला थोडीशी डिझाईन पण छान दिसेल असं. तर मग मी विचार केला की जी पफ स्लीव्ज डिझाईन आहे आपण 3/4 बाहीवरती टाकतो, तर मग ही डिझाईन आहे थोडीशी आपण वेगळी जरा शिलाई करूयात. आणि आता ही डिझाईन खूप सुंदर आहे आणि खूपच छान दिसते. तर ज्यावेळेस मी विचार केला तर मग मी ही कटिंग केली आणि तुम्ही पण करा, खूप सुंदर दिसते. आता मी तुम्हाला वेअर केलेला व्हिडिओ थंबनेलसुद्धा आहे, तर ते तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर असं थंबनेल आहे. खूप सुंदर बाही आहे आणि ॲक्च्युली कस्टमरचा ब्लाऊज होतो, मला व्यवस्थित बसतसुद्धा नव्हतं, परंतु मी माझ्यावरती वेअर केलं कारण की नको कस्टमरचे फोटो वगैरे घेत नाही मी, तर मी माझ्यावरतीच केलेलं आहे. तर या पद्धतीने त्याची कटिंग झाली. परंतु हे पाहू शकता या डिझाईन आलेली होती आणि म्हणजे पफ स्लीव्ज म्हटले की थोडंसं वाढवून घ्यावं लागतं आणि ही डिझाईन एकदम असं फिटिंगच्या साईडला पण आलेली होती, म्हणजे थोडंसंही मेजरमेंटमध्ये असं एकदम ॲक्युरेटच झालेलं होतं आणि ते जे डिझाईन पण खूप थोडीशी आलेली होती. त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी बनवूया, त्याच्यामध्ये खूप छान अशी डिझाईन ही बनवून घेतली मी. आणि याच ब्लाऊजचा जो मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कट केलेला आहे ना, तर तो सुद्धा खूप छान असा कप बसलेला आहे. म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊजला लाजवेल त्यापेक्षाही सुंदर असं ब्लाऊज मी टिचिंग केलेलं आहे, कटिंग केलेलं आहे. तर त्या कटिंगचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेल आणि जर का तुम्हाला तो कटिंगचा व्हिडिओ आवडला तर स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा शेअर करेल मी तुमच्यापर्यंत. तर सर्वात अगोदर ही बाही मी जोडून घेतली आणि बाही जोडून झाल्यानंतर त्याला आपण जे रेडीमेड आपण पायपिंग विकत आणत असतो, तर ती सिल्वर कलरची पायपिंग मी त्याला लावली आणि सुंदर असं ब्लाऊज जे आहे ना, तर ते खूप सुंदर असं झालेलं आहे. ते तुम्हाला पाहायलाच भेटेल. आणि याच्यामध्ये आता स्लीव्ज जी आहे तर ती फिटिंगमध्ये ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर ते ॲडजस्ट होत नव्हतं. त्याच्यामुळे स्लीव्ज जी आहे तर थोडीशी कमी घेतलेली आहे ज्यावेळेस आपण बाही जोडतो तिथं. तर ती मी कशा पद्धतीने जोडलेली आहे ना, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या पद्धतीने सगळा जो अस्तर आहे तर तो मी मेन कपड्याला जोडून घेतलेला आहे. जो शिल्लक कपडा राहिला होता तो सुद्धा मी कटिंग करून घेते आहे आणि कटिंग करून झाल्यानंतर आपण आता त्याला एक मस्त अशी पायपिंग लावून घेते आणि त्याचं सेंटर काढले मी. तर सेंटर काढत असताना ज्या प्लेटा ज्या आहेत तर त्या आपल्या म्हणजे सेंटरच्या साईडला घ्यायच्या. आता त्यानंतरच्या तिथून जो एक मध्ये आपण लाईन ओढली ना, तिथपासूनचं त्याचे तोंड परत तिकडल्या साईडला टाकायचे, म्हणजे जो पफ आहे तर तो अति सुंदर आणि खूप छान असा येतो. तर या पद्धतीनं मग मी तो जो आपण शिल्लक कपडा घेतलेला आहे तर त्याच्या अशा छोट्या प्लेटा टाकून घेतल्या. जेवढं तुम्ही सोडताल तर तेवढ्या तुमच्या प्लेटा येतात. तर मी 3.5 इंच अंतर घेतलं होतं. 3.5चा बॉक्स मी तयार करून घेतलेला होता. त्याच्यामुळे प्लेट ही छोटी आणि खूप छान असा पफ आलेला होता त्याच्यावरती, खूप सुंदर. आता ही जी आहे तर ती पायपिंग मी लावून घेतली, म्हणजे आणखीनच त्या बाहीला छान असा लूक येईल. ती जी डिझाईन आहे तर मी ती तशीच ठेवली आणि ही नवीन याच्यावरती डिझाईन बनवली. पण खूप सुंदर दिसत होतं. ज्यावेळेस ते वेअर केलं ना, तर ते असं वाटतही नव्हतं की म्हणजे याची डिझाईन वेगळीकडं असून सुद्धा असं काहीतरी डिफरंट दिसत आहे. पण खूप छान दिसत होतं. तर त्याच पद्धतीने मी ही पायपिंगची आपण गोट जो असतो रेडीमेड तोच मी लावला आणि सुंदर असा तर तिथं थोडासा कट मारला आणि मग मी आणखीन एक त्याच्यावरती शिलाई मारून घेतली. शिलाई मारत असताना या पद्धतीने दिसत असेल, पाहू शकता खूप सुंदर असं आलेला आहे तो पप आणि सुंदर अशी बाहीसुद्धा आपली जोडून झालेली आहे फिनिशिंगसोबत. तर आता आपण ती मेन कपड्याला लावून घेऊयात. म्हणजे काय होतं आपल्याला बऱ्याचदा आता कमी पडते. तर आता मी ज्यावेळेस बाही जोडत होते ना, तर त्याचा मी जो समोर आपण 1 इंच अंतर देत असतो की कट मारत असतो गोलाकार, तर तो मच्छी आकार आपण कटिंग करत असतो, तर तो मी जोडून कटिंग केलं आणि नंतर जोडायला सुरुवात केली. तर या साईडला अर्धा इंच आणि मी शोल्डरपासून बाही जोडायला सुरुवात केली. जेणेकरून शोल्डरपासून जर बाही जोडली तर दोन्हीही पॅटर्न आपले एकदम सारखे येतात आणि दोन्ही साईडला आपला तितकाच कपडा शिल्लक राहतो.
तर मग मी या पद्धतीने आणखीन एक शिलाई मारून घेतली. कपडा चेक केला, मागचा पुढचा भाग बरोबर आहे की नाही. जर तुमचा मागचा पुढचा भाग कमी जास्त असेल तर मुंड्यामध्ये तुम्ही शिलाई मारू शकता, त्याला ॲडजस्ट करू शकता. या पद्धतीने मी हे जोडून घेतलं. आता जोडून झाल्यानंतर आपण हाफ साईडला ठेवत असतो शिल्लक, जे की आतमधल्या साईडला फोल्ड करून आपण शिलाई करून घेत असतो. तर तिथंपर्यंत मग मी पूर्ण फक्त जो बाहीनं जोडलेला खालचा जो भाग आहे फिटिंगचा, तर तेवढ्यातच शिलाई मारून घेतली. बाहीकडं आला नाही, कारण बाही कमीच पडलेली होती. त्याच्यामुळे आणि इथं झालेलं आहे आपलं फिटिंग करून ब्लाऊज. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि